कस्टमरचा फोन आला होता की त्यांची कंप्लेंट अशी होती की त्यांचा सॅमसंगचा डबल डोर फ्रीज बिलकुल थंड करत नव्हता। मग मी आणि प्रणव माझा एक विद्यार्थी दोघे फ्रीज चेक करण्यासाठी गेल्यानंतर प्रणवने हा फ्रीज एकदम व्यवस्थित चेक केला। पहिल्यांदा त्यांनी इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे का मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे हे बघितलं, तर ह्याच्यामध्ये कॉम्प्रेसर चालू होत नव्हता। म्हणजे काय, ह्या फ्रीजमध्ये इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम होता। तर ह्या कॉम्प्रेसर का चालू होत नव्हता हे चेक करण्यासाठी त्याने फ्रीज बंद करून ह्याचा जो कॅप आहे रिले ओएलपीचा तो साईडला काढला। रिले आणि ओ एल पी चेक करण्यासाठी मल्टीमीटरला कंटिन्युटी मोडवरती सेट केले। रिले आणि ओ एल पीची कंटिन्युटी घेतल्यानंतर रिलेची कंटिन्युटी येत होती पण ओ एल पीची कंटिन्युटी येत नव्हती। त्यानंतर कॉम्प्रेसर चेक केला। कॉम्प्रेसरचे जे तिन्ही टर्मिनल आहेत कॉमन, स्टार्टिंग आणि रनिंग हेही चेक केले। या तिन्हीची कंटिन्युटी येत होती। त्याच्यानंतर कॉम्प्रेसर ग्राउंड आहे का हेही चेक केलं। कॉम्प्रेसर बिलकुल ग्राउंड नव्हता, म्हणजे या कॉम्प्रेसरची जी वाइंडिंग आहे ती चांगली होती। तर कॉम्प्रेसरला नवीन रिले ओ एल पी जोडून घेतला आणि त्या रिले ओ एल पीला कॉमन आणि रनिंगची वायर जोडून घेतली। त्याच्यानंतर कॉम्प्रेसर किती करंट घेतो आहे हे चेक करण्यासाठी, किती ॲम्पेअर करंट घेतो हे चेक करण्यासाठी मल्टीमीटर लावला आणि फ्रीजला चालू केल्यानंतर कॉम्प्रेसरने किती बघू शकता तुम्ही 7 ते 6 ॲम्पेअर करंट घेऊन, म्हणजे जास्त करंट घेऊन ट्रिप झाला आहे। तर व्होल्टेज चेक केल्यानंतर व्होल्टेज पण एकदम व्यवस्थित होता। मग हा कॉम्प्रेसर का जास्त करंट घेतो आहे हे चेक करण्यासाठी प्रणवने काय केलं, हा कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट केला। कॉमनला कॉमन जोडली, रनिंगला रनिंगची वायरिंग लावली आणि स्टार्टिंगला स्टार्टिंगची वायर लावून घेतली त्याने। आणि त्याच्यानंतर कॉमनला न्यूट्रल दिली आणि रनिंगला फेज दिली आणि त्याच्यानंतर जी स्टार्टिंग वायर आहे ते रनिंगसोबत शॉर्ट करून कॉम्प्रेसरला स्टार्ट केलं। कॉम्प्रेसरला स्टार्ट केल्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं किती ॲम्पेअर करंट घेतो, हा 5 ॲम्पेअर ते 6 ॲम्पेअर हा कॉम्प्रेसर करंट घेतो आहे। इथं बघू शकता तुम्ही, म्हणजे काय, हा कॉम्प्रेसर 100% काय झालेला आहे, खराब झालेला आहे। तर बघू शकता तुम्ही इथं 5 ॲम्पेअर हा कॉम्प्रेसर करंट घेतो आहे। जी के टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स केल्यानंतर मित्रांनो तुम्ही 100% बिंदासपणे कस्टमरच्या घरी जाऊन तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय बिंदासपणे करू शकताय। तर मित्रांनो तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर लगेचच कॉल करा आणि आपलं ॲडमिशन कन्फर्म करा।